आता ह्याबाबत काय मला सांगता येणार नाही, पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलेलं आहे याबाबतचं. परंतु पुन्हा एकदा वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली जाईल आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. एक आरोप केलाय राष्ट्रवादीचा मत म्हणजे भाजपचा मत, आरोप काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी कधी केला? आत्ताच केलाय. त्यांनी काय केलाय? राष्ट्रवादीला मत म्हणजे समविचारी पक्षांशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे पहा, ते त्यांनी मत मांडलं. त्यांच्याकडे अशी मतं मांडण्याव्यतिरिक्त दुसरं काही आता त्यांच्याकडे उरलेलं पण नाहीये. आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका, ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनतेच्या हिताच्या निर्णयाकरता कटिबद्ध आहे. आणि ज्या ठिकाणी आम्हाला असं जाणवेल की ह्या ठिकाणी पुणेकरांचं अहित होतंय, त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम होतंय, त्या ठिकाणी आम्ही निश्चितच विरोध करण्याचं आम्ही काम करणार आहोत. भाजपचे शहराध्यक्ष आता म्हणाले की उमेदवार मतदानच्या दिवशी आहे तोपर्यंत काहीतरी चमत्कार होऊ शकतो. काय नेमके तुम्ही लढवण्यावरती निवडणूक ठाम आहात? नाही, याबाबतचा निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार. आता जर तर वरच्याचा बोलता येणार. आपण सकाळपर्यंत उमेदवार देणार असं आपली चर्चा चालली होती. अचानक असं काय घडलं की आपण उमेदवार ना, अशी काही चर्चा नव्हती. आम्ही एकत्रित बसून सगळे निर्णय घेणार होतो. त्याप्रमाणे आता 12 वाजता सुनील टिंगरे साहेब आले, त्या ठिकाणी सुभाष जगताप आले, चेतन तुपे साहेब आले, आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला. आता असा प्रसंग असा बाका आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधताना आम्हालाच योग्य वाटत नाहीये. आता वेळ आहे, निवडणूक 9 तारखेला आहे, त्या मधल्या कालावधीमध्ये संपर्क साधून त्याबाबतचा पुढील निर्णय आम्हाला घेता येईल. वरिष्ठांनी जर सांगितलं माघार घ्या, आता वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं जाईल.